MH29 आवाज सर्वसामान्यांचा। आदाब, मी मोहसिन शादाब। आपण पाहत आहात न्यूज MH29। यवतमाळ येथील पोबारो लेआउट समोर राहत चॅरिटेबल क्लिनिकचे उद्घाटन जमात इस्लामी हिंदचे अमीर हलका मौलाना इलियास खान फलाही यांच्या हस्ते अगदी थाटात संपन्न। स्थानिक जनतेला स्वस्थ आणि उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे तसेच कमी दरात औषधे उपलब्ध करून देणे हा उद्देश असतो एखाद्या चॅरिटेबल हॉस्पिटलचा आणि नेमका हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून फलाहे आम ट्रस्टच्या वतीने राहत चॅरिटेबल क्लिनिकचा दुसऱ्यांदा शुभारंभ करण्यात आला। यापूर्वी 11 मार्च 2019 ते 30 एप्रिल 2024 पर्यंत यवतमाळ येथील अलसामी नगर येथे रुग्णांची अविरत सेवा देण्यात आलेली आहे। या कालावधीत जवळपास 93,000 रुग्णांनी याचा लाभ घेतला। आता 5400 स्क्वेअर फीटच्या जागेवर प्रशस्त व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून पुन्हा या राहत क्लिनिकचा थाटात उद्घाटन करण्यात आला। सकाळी व संध्याकाळी देखील रुग्णांना MBBS, ऑर्थो, गायनिक आणि पेडियाट्रिक अर्थातच लहान मुलांचे डॉक्टर, स्त्रीरोगतज्ञ आणि हाडांचे आजार बरे करणारे डॉक्टर्स तसेच रक्त तपासणी व इतर सुविधांचा लाभ रुग्णांना देण्यात येणार आहे। यवतमाळ शहरातील नामांकित डायग्नोसिस सेंटर्स तसेच पॅथॉलॉजी लॅब्स सोबत देखील राहतचे करार असून तपासणी रिपोर्टवर डिस्काउंट देण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली। या प्रसंगी मुंबई येथील HMGDचे पदाधिकारी मोहम्मद नईम शेख यांनी आतापर्यंत 19 वर्षात HMGD मार्फत करण्यात आलेली मदत व सेंटर्सच्या माध्यमातून करण्यात आलेली माहिती त्यांनी सविस्तर दिली। त्याचप्रमाणे शासनाच्या योजना जसे MPJY, चीफ मिनिस्टर रिलीफ फंड, प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड सारख्या योजनांचे लाभ मिळवून देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। रुग्णांसाठी अविरत झटणाऱ्या NGOsचा देखील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला। यात सतीश मुस्कुंदे सर, नंददीप फाउंडेशनचे संदीप शिंदे, शौर्य ब्लड बँकचे मधुराज सर, GMC येथे रुग्णांची मदतीसाठी धावपळ करणारे ब्लड बॅग्स उपलब्ध करून देणारे सोहेल काझी उर्फ शेरा व मतीन अहमद यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। ॲडव्होकेट फसीहुर रहमान काशिफ यांच्या व्हेन फ्रायडे कॉल्स जुमा पुकारता है या पुस्तकाचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सर्वांनी या राहत चॅरिटेबल क्लिनिकचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वसीम खान यांनी तर आभार अय्याज खान यांनी मानले।